सभेला सुरुवात आहे. नगरसेवकांनी क्रमांकाचे वाचन करावे. 50 संख्यावर असताना सुद्धा सभा सुरू होण्यापूर्वी माजी खासदार व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष कैलासवासी डॉक्टर जनार्दन वाघमारे साहेब यांचे झालेले आहे. कुणाला त्या विषयाबद्दल बोलायचं आहे त्या विषयाचं आपल्याला यासाठी महापौर महोदयांना माझी विनंती आहे की सर्व नगरसेवकांना 2-2 मिनिट हात वर केल्याशिवाय बोलायला आपण संधी देऊ नये. आणि हे जो गोंधळ चालू आहे आता यानंतर जर गोंधळ झाला आम्ही सुद्धा आता एक डाईस वरून इथं उभा राहून आम्ही सभागृह चालू देणार नाही. बघा अशा पद्धतीनं जर सभागृह चालू व्हायचं तुम्हाला शिस्त बिघडवून तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने सभागृह चालू फक्त हा गोंधळ बंद करा. सर्व नगरसेवकाला संधी द्या बोलायला. एक मिनिट माझी आपल्या सर्व सभागृहाला विनंती राहणार आहे की मी विषयाला येतो. महापौर महोदय मी एक सर्व आपण विषयावर येऊ. या सभागृहामध्ये एक मिनिट या सभागृहामध्ये एक मिनिट महापौर महोदय हो माझं म्हणणं ऐका ना. सभागृहाला सुरुवात करण्यात एक मिनिट हो महापौर महोदय हो एक मिनिट ऐका ना. तुम्ही एक मिनिट ऐका ना. या सभागृहामध्ये हो नगर सचिव तुम्ही ऐका हो श्रद्धांजली व्हायच्या म्हणल्यावर 1 मिनिट थांबू शकणार एकाच्या उरावर येकुलेले कार्यावरील नवीन तरी मी शांत जरा शिस्त तुम्ही आम्हाला सांगा कशी पाळायची ती कसं आम्ही वागू. तुम्ही जर असं वागलं तर तुमच्यापेक्षा डबल आम्हाला वागावं लागलं. नवीन समजायचं नाही नेताजी म्हणा की काय काय करा. 5 नगरसेवक नाही इथं 70 जणांचं म्हणणं ऐकून घ्या. सगळ्याला बोलण्याची संधी द्या आणि डायसवरचे सर्व माईक चालू करा. माझी विनंती आहे महापौरांना माझी विनंती आहे डायसवरचे सर्व माईक चालू करावे. आपण सगळ्या सुरुवात करण्यासाठी नगरसेवकाला विषय क्रमांकाचे वाचन करावे. शांत एक मिनिट नगर सचिव मॅडम एक साधा प्रश्न आहे. नवनिर्वाचित सदस्य यावेळेस निवडून आलेले आहेत. साधी टिप्पणी त्याच्यासोबत दिलेली नाही. त्याचं जर उत्तर आपण चर्चा थांबणार आहे. आपले सर्व नवनिर्वाचित सदस्य असल्यामुळे त्यांच्यासोबत टिप्पणी नसल्यामुळे त्यांना त्या विषयी लक्षात आपण सभेला सुरुवात करण्यासाठी साधा प्रश्न उत्तर दिला आपण तर हा विषय थांबणार आहे. विषयाला सुरुवात करा. आणि मग त्याच्यात सत्ताधारी पक्ष पुढाकार घेतो. उपमहापौर साहेब तुम्ही तरी ह्याच्यावरती बंद करा. सभागृहाने त्याला काहीतरी शिस्त लावा. काही चूक नाही आमच्या सचिन गायकवाड साहेबांचं. आमच्या वंचित बहुजन आघाडीचे त्यांना माझा पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या स्वीकृत सदस्याला सुद्धा पाठिंबा दिलेला त्याची काही चूक नाही. पण जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीने प्रशासनाला करणार
ते सुद्धा सर्वसाधारण सभेत. अहो तुमच्याकडे सभागृह नेता पद आहे, तुमच्याकडे महापौर पद आहे, तुमच्याकडे उपमहापौर पद आहे, त्याचा वापर करा. काही स्थायी समितीच्या सदस्याच्या आजपर्यंत निवडणुका तुम्ही केल्या. अजून अर्थसंकल्प नाही. एवढी भीषण अवस्था, तुम्ही सत्ता एवढी